मित्रांनो, जय शिवराय. आणि एक वासरू आहे आपल्यासोबत, कार्टून. तर कार्टून सारखाच पळ आहे, पण एकदम दिसायला बघितलं तर शांत आहे. एक वेगळ्या जातीचं. आणि विशेष बघितलं तर या अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे जे तालुका अध्यक्ष, घनसावंगी तालुका अध्यक्ष, त्यांचं ते वासरू आहे. या बीड जिल्ह्यामध्ये एक नामांकित मैदान होतं आहे, पर्व तिसरं आहे. एक आदत एक बैल असं हे मैदान पार पडतं आहे. आणि या मैदानात फायनलसाठी मानकरी ठरला. पण पळ जर बघितला तर सेमी क्रमांक 3 या 3मध्ये हे वासरू पळालं आणि चांगल्या गतीने पळालं. आपल्यासोबत मालक आहे. दादा नमस्कार. नमस्कार. एकदा परिचय द्या ना तुमचा. दीपक घोगरी, ओ भागत घोगरी. कुठले राहणार कुठले? मच्छिंद्रनाथ चिंचोली, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना. बरं. हेच ते वासरू वडकीच्या मैदानात कॉकटेल मध्ये पळवलं होतं. वडकीचं जे हिंद केसरी मानाचं मैदान झालं होतं त्या मैदानात ना? हो. वडकीच्या नाही, ह्याच्या आपल्या अलीकडे कोणचं होतं ते, कॉकटेल मध्ये पळालं. हो, मेगा फायनलला राहिला होता. मेगा फायनलला राहिला, 1 नंबर केला. बरं. कॉकटेल एक नामांकित बैल आहे आणि मोठा इतिहास आहे. त्या कॉकटेलमध्ये काय नाव म्हणलं ह्याचं? कार्टून का नाव ठेवलं? असंच ठेवलं आम्ही. दोन सारखेच आणले होते, बरं. त्यामुळे एक मित्र म्हणला होता लय झाले कार्टून वाणी झाले. बरं. आणि ते कार्टूनच्या पद्धतीने समज पळावी बी लागला, त्याच्यामुळे त्याचं नाव कार्टून ठेवलं आम्ही. तुम्ही विशेषतः अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे पदाधिकारी आणि तालुका अध्यक्ष हो. किती दिवसापासून आहे? 2 वर्ष झाली. 2 वर्षापासून आहे. बरं. घरी किती बैल आहे आता? 2च हेच येऊन शंभू मागचा. बरं. आज कोणामध्ये होतं फायनलला? ह्याच्या आपलं भीमा भालेराव. ओम. किती मैदान झाले वासराचे आतापर्यंत? 7-8 मैदान झाले. आणि वय किती साधारण? 22 महिने. कुठली खरेदी होती? ही गावाकडीच आमच्या जालना जिल्ह्यातलीच खरेदी. बरं. याच्या अगोदर बैल होऊन गेले की हेच 2 बैला? नाही, ह्याच्या अगोदर सगळे आमच्याकडे बैल 1 नंबरच होऊन गेले आतापर्यंत. बरं. रेकॉर्ड आहे आमचं 10 वर्षात 1 नंबरच बैल खेळतो. 10 वर्षापासून 4 बैलात दिले, छकडीत दिले, बरं. शंकरपटात दिले. हे कुठल्या जातीत मोडतं नेमकं? हे आता खिलार बियन थोडं गावरांमधून बी, म्हणजे 2-3 जाती. त्याचा तोंडाचा जर हे बघितला आकार, नागोरी आणि खिलार. तोंडाचा आकार कुठल्या बैलात वाटतो तुम्हाला? खिलारवाणीच वाटतो त्याचा. पण म्हणजे दिसायला शांत आहे. म्हणजे ओके. दिसायला शांत आहे का? म्हणजे स्वभावाला स्वभावाला शांत आहे. स्वभावाला बी शांत आहे. म्हणजे जसा चेहरा आहे त्याचा त्या पद्धतीने शांत आहे. बरं. किती एक साधारण 7 ते 8 मैदान झाले. कुठल्या खेळात अजून पळवता? 3 आम्ही मुंबईत पळवलो, त्याच्यानंतर ओळखीत पळवलो, त्याच्यानंतर नेवाशात पळवलो. आता मोठे जुना जाणते गाडा मालक आहे, त्याच्यामुळे अनुभव आहे. 3 फेऱ्याचा असेल किंवा सेकंद बिनजोडचा, सगळ्या भागात पळालेले बैल आहे तुमच्याकडे. तर वासराची नेमकं वेगळं पण काय खासियत काय? खासियत म्हणजे त्याची स्पीडच एकदम फास्ट आहे त्याची. स्पीडला लय भारी आहे. आणि कुठल्या खांदी पळतो? उजीला. 4 खांदी नाही, 4 म्हणजे हाणलाच नाही, झोपलाच एकच नाही. एकच जाय खांदी आणला. पब्लिकने जर आला तर तरी पळतो. तरी काही अडचण नाही. म्हणजे एक चांगलं पळणारा वासरू दावणीला लागलेलं आहे. आणि सेमी क्रमांक 3 या दुसऱ्याचा माझ्या मते आपला आदतचा सेमी होता. आणि त्या सेमीमध्ये चांगल्या पद्धतीने वासरू पळालं. काय सांगाल वासराचं भविष्य? आता जुने गाडा मालक आहे तुम्ही, पण तरी वासराचं भविष्य कसं बघता? नाही, वासराची इथून पुढे 1 नंबर मध्ये खेळेल वासर. 1 नंबर. यापेक्षा आम्हाला त्याच्याकडून काय नियोजन करतो? काय खाण्यापिण्यात नियोजन काय नाही, त्याला ज्यावरीच आपलं ते गहू हे याचा भाडा आणि बाकी हे घरगुतीचं सगळं, बाकी काही नाही. बाहेरचं काही नाही. दूध पाहिजे. किती दूध? 8 लिटर. 8 लिटर दोन्ही टायमात? दोन्ही टायम. म्हणजे इतक्या कमी वयात एवढं दूध मग होतं कसं वासर? नाही, मग ते इकडे बाजूला इकडे खेळायला ह्याच्यावर आलं की काही खात नाही ते. बाकी काही नाही? काही नाही, चिपाडी खात नाही. बर. आज कुठल्या बैलात होता म्हणे? ओम. कसं नियोजन लागलं होतं? हे आमच्या भावाने लावलं होतं. फोन आलता, रफिक भाईने सांगितलं. बर. या जॉकी पण म्हणजे आमच्या लय जवळची माणसं आहेत. या एक महत्वाचा जॉकी. आपण 2-3 मुलाखतीत त्यांना समोर आणलं आणि महत्वाची भूमिका बजावता. सध्या टायगरच्या गाडीवर बसता. टायगर जो बऱ्याच वर्षापासून पळतोय, साधारण 5 ते 6 वर्षापासून टायगर पळतोय. आणि या टायगरच्या गाडीवरती बसता. रफिक भाई, प्रथमतः तुमचंही अभिनंदन. ह्या गाडीवर धन्यवाद. हो, या गाडीवर मी आता नेहमी टायगरच्या गाडीवर बसता. आतापर्यंत 3-4 मुलाखती आपण केल्या आणि त्या मुलाखती टायगरला अनुसरून होत्या. पण आज या गाडीवर बसला. 3 नंबरचा सेमी होता आणि चांगली गाडी पळाली. काय सांगाल, काय फरक वाटतो? काही नाही, ही गाडी जरा आतून लागली तर ही गाडी 1 नंबर करते. 1 नंबर. हो.
स्पीड जास्त आहे. गटाला 2-3 छकड्यांना निकाल घेतला, सेमीला 2 छकड्यांना निकाल घेतला, टॉपच्या सेमीमध्ये होती. वासराचं किती वेळेस बसला गाडीवर? फर्स्ट टाइम बसलो. पहिल्यांदा बसले. हो, यांचे भरपूर फोन आले मला घोगरे पाटलाचे की गाडी आणा गाडी आणा. मग आज कसा योग जुळून आला? हे नियोजन मॅच लावलं होतं. नियोजन तुम्ही केलं तर ते पूर्णत्वास गेलं पाहिजे आणि गाडी गुलालात राहिली पाहिजे या उद्देशानं काम करावं लागणार आहे. आणि फायनलला शक्यता आहे 1 नंबर गाडी करू शकते. 1 नंबर गाडी आतून लागली तर 1 नंबर करणार गाडी. चला, फायनलचा वेळ होतोय आणि जास्त वेळ घेत नाही. वासराचं भविष्य मोठं आहे. कितव्या गटात कितव्या तासावर पळालं वासरू? 3ऱ्या गटात 5व्या तासावर सेमीला पळालं. आदतच्या हा 3ऱ्या गटामध्ये 5व्या तास 5व्या तासावर आणि सेमीला सेमीलाच ना. नाही आणि गटाला 17व्या गटात 4 नंबर तासावर 4 नंबर तासावर आणि सेमीला 3 नंबर 3 गट नंबरमध्ये. 5वा तास. 5 नंबर तास. आता पोकारताय माझ्या मते, पण भविष्य चांगलं आहे. आणि लागली गाडी आपली. एक वेगळं नाव कार्टून कार्टून शेट. शेट. चला, शुभेच्छा राहतील. धन्यवाद. धन्यवाद.